नाशिकमध्ये ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे आणि या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये विशेष प्रभाग निधी 5 कोटी नगरविकास खात्याकडून देण्यात येणार आहे अशी चर्चा आहे। तर आमच्यामधला एकही नगरसेवक फुटणार नाही ही केवळ अफवा असल्याचं गटनेता केशव कोरजे यांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चेचे नाशिकमध्येही पडसाद उमटू लागले। या संदर्भात अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची सूत्रांची माहिती आहे। या नगरसेवकांच्या प्रभागात विशेष प्रभाग निधी 5 कोटी नगरविकास खात्याकडून देण्यात येणार असल्याची चर्चा आहे। तसंच काहींना विशेष पदांचा लाभ होण्याची देखील शक्यता आहे। नाशिक महापालिकेमधील प्रमुख पदं फिरती करून प्रस्थापितांऐवजी नव्या नगरसेवकांना संधी देण्याची शक्यता आहे। 6 खासदार फुटले, मात्र याच नाशिकमधले खासदार राजाभाऊ वाजेंनी ठाकरेंची साथ सोडली नाही आणि आता त्याच नाशिकमधले ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या। तसंच ठाकरेंच्या शिवसेनेमधील एका मोठ्या नेत्याच्याही पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलंय। शिंदेच्या शिवसेनेकडनं नाशिकमध्ये संघटना विस्तारासाठी हालचालींना वेग आला आहे। नाशिक महानगरपालिकाच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये येऊ पाहत आहेत। असं आहे की ह्या ऑपरेशन टायगर 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 हे रोजच तुमचं चालू आहे आणि त्यांचंही चालू आहे, लोकांचं चालू आहे तुमचं। याचा अर्थ हे रोज नवीन बातम्या टायगरच्या येत आहेत। याचा अर्थ टायगर इकडे आहेत, कुत्रे तिकडे आहेत। दरम्यान नाशिकमधल्या ठाकरेंच्या 15 पैकी 13 नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत या चर्चा फेटाळल्या आहेत। तर आमच्यातला एकही नगरसेवक फुटणार नाही ही केवळ अफवा असल्याचं गटनेता केशव कोरजे यांनी म्हटलंय। त्यांनी एजंट नेमलेले आहे आणि तो एजंट आमच्या प्रत्येक नगरसेवकाला भेटायला जातो आणि त्यांना सांगतो नगरसेवकांना की आम्ही तुम्हाला प्रभागाला 5 कोटी निधी देऊ, विकास निधी, आणि तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा। त्यामुळे कुठलाही नगरसेवक फुटणार नाहीये, आम्ही सर्व एक सोबत आहोत। हे सगळंच हास्यास्पद आहे। असे कसले एजंट, कोण पैसे देत आहे आणि कशासाठी फोडायचं? कोण लोक तुम्हाला भेटले, कोणी तुम्हाला ऑफर दिली आणि कशाबद्दल ही ऑफर आहे? स्पष्ट बोलले तर अधिक स्पष्ट होईल। ज्याला कोणलाही त्यांनी जर कधी 2 किंवा 4 नगरसेवक घेऊन गेले तर ते 100% डिस्क्वालिफाय होतील। या ठिकाणी जे कोणी नगरसेवक फुटतील त्यांना देखील मतदार तुडवल्याशिवाय राहणार नाही। सर्व शिवसैनिक असतील, अनेक पक्षातले पदाधिकारी असतील, आपल्याला माहिती रोज प्रवेश होत आहेत। त्यामुळे नाशिकमध्ये जो प्रवेश होणार असतील तर त्यात काय आश्चर्य वाटण्याची आवश्यकता नाहीये। नाशिक पालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 15 नगरसेवक निवडून आले। पत्रकार परिषदेमध्ये 13 नगरसेवक प्रत्यक्ष हजर होते। नगरसेविका मंगला आढाव यांच्या सासूचं निधन झाल्यामुळे ते उपस्थित राहू शकल्या नाही। मुरलीधर भांबरे यांच्या चुलत्याचं निधन झाल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही। मात्र मुरलीधर भांबरेंच्या वतीनं त्यांचे पुत्र तेजस भांबरे पत्रकार परिषदेमध्ये हजर होते।